उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला थंडावा देणारं आणि ताजेतवानं करणारं पारंपरिक पेय म्हणजे कैरीचं पन्हं. कच्च्या कैरीचा आंबट गोड स्वाद, गुळाची नैसर्गिक गोडी आणि इलायचीचा हलकासा सुगंध यामुळे हे जे पेय आहे ना, ते अतिशय सुंदर, चविष्ट आणि आरोग्यदायी बनतं. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी कैरीचं पन्हं खूप उपयोगी ठरतं. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारं हे पेय लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतं. थंडगार पाण्याचा एक घोट घेतला ना, की उन्हाळ्याचा सगळा थकवा जो आहे ना, तो क्षणात दूर होतो. तर चला मग आपण रेसिपी पाहूया. तर मंडळी, कैरीचं पन्हं बनवण्यासाठी अगदी 3 कैऱ्या इथे मी घेतलेल्या आहेत. स्वच्छ अशा धुवूनसुद्धा घेतलेल्या आहेत. आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ना, त्या आपण शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये कैरी टाकलेली आहे. शिजेल इथपर्यंत पाणीसुद्धा टाकलेलं आहे आणि ह्याच्या आपण 3 शिट्ट्या होईपर्यंत वाट बघणार आहोत. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये ही जी कैरी आहे ना, ती खूप छान अशी शिजली जाईल आणि त्यावरची सालसुद्धा लगेच निघते. गार झाल्यानंतर शिजलेली जी कैरी आहे ना, ती एका परातीमध्ये काढून घेऊया आणि पाहू शकता किती छान असं शिजलं गेलेलं आहे मऊसूत कैरीसुद्धा. आता यावरची सालमधलं किंवा कैरीचं जे गर आहे ना, तो पूर्णपणे आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तर असं चमच्याच्या साहाय्यानं तर हा जो कैरीचा गर आहे ना, तो मी काढून घेते आणि इझिली निघतोय. बघू शकता तुम्ही, खूप मस्त अशी मऊसूत कैरी जी आहे ना, ती छान अशी शिजली गेलेली आहे. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना, हे थंडगार असं कैरीचं पन्हं तुम्ही नक्की बनवून पहा. तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी उन्हाळ्यामध्ये थंड पेय असं म्हणून प्यायला आवडतील, हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. मी सुद्धा ते रेसिपी आहे ना, तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर हा जो गर आहे ना कैरीचा, तो पूर्णपणे असा काढून झालेला आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर मिक्सरमध्ये वगैरे काहीच लावून घेणार नाही आहे मी. तर मिक्सरमध्ये खूप काहीसं फिरवल्यानंतर आहे ना, ह्याचा जो कलर आहे ना, तो पूर्णपणे चेंज होऊन जातो. यासाठी मी मिक्सरला लावून न घेता अगदी हातानेच ह्यामध्ये गूळ टाकून आहे ना, पूर्णपणे असा मिक्स करून घेणार आहे. तर 3 कैरीसाठी आहे ना, मी 1 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा आहे ना, विलायची टाकलेली आहे पावडर. तर थोडीशी साखर त्यामध्ये टाकून आहे ना, विलायची वाटून घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घेऊया. अगदी हातानं जे गुळाचे खडे आहेत ना, ते मी फोडून घेणार आहेत. आणि पाहू शकता, जे गूळ टाकल्यानंतर जो कलर आलेला आहे, तो किती सुरेख दिसतोय. पाहायलासुद्धा खरंच खूप सुरेख वाटतोय. गुळाच्या ऐवजी जर तुम्हाला साखर टाकायचं असेल ना यामध्ये, तरी तुम्ही टाकू शकता. पण आहे ना, गुळाची चव आहे ना, खरंच खूप छान लागते. यासाठी इथे मी गूळ टाकलेला आहे. तर आपण आहे ना, चाळणीच्या साहाय्याने हा जो गर आहे ना, तो पूर्णपणे असा गाळून घेणार आहे. जेणेकरून यामध्ये गुळाचे खडे वगैरे राहिले असतील ना, तर ते निघले जावेत. यासाठी पूर्णपणे जो गर आहे ना, तो गाळून घेणार आहोत. हा जो गर आहे ना, तो फ्रीजमध्ये तुम्ही साठवून ठेवून अगदी जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्ही पन्हं बनवून पिऊ शकता. कडक उन्हामधून जरी बाहेरून आला आणि काहीतरी थंड प्यायची जरी इच्छा झाली ना, तर हे पन्हं आहे ना, लगेच खूप उपयुक्त ठरतं. यासाठी फ्रीजमध्ये स्टोअरसुद्धा करू शकता. तर आहे ना, आपला गरसुद्धा तयार झालेला आहे. तर 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत. त्यामध्ये आईस क्यूब टाकायचे आहे. नसेल टाकायचं तरी काही हरकत नाही. अगदी गार पाणी टाकलं तरीही चालतं. आता त्यामध्ये आहे ना, 2 चमचे अगदी गर टाकायचा आहे. प्रत्येकी ग्लासमध्ये 2-2 चमचे असा गर टाकलेला आहे आणि वरतून टाकायचं आहे थंडगार असं पाणी. आता छान असं चमच्याच्या साहाय्यानं असं ना पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत, ढवळून घेणार आहोत, जेणेकरून जो गर आहे ना, तो पूर्ण पाण्यामध्ये ना मिक्स झाला पाहिजे यासाठी. आणि पाहू शकता किती नॅचरल असं कलर आलेला आहे पन्ह्याला. त्यामुळे ना, मी मिक्सरमध्ये न लावता अगदी हातानेच हे पन्हं जे आहे ना, गर जो आहे ना, तो छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आणि पाहू शकता, रिझल्ट तुमच्यासमोर आहे. मस्त असं ड्रिंक तयार आहे.